न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मकर संक्रांतीनिमित्त शनिवारी गोल्डन ओरा प्री स्कूल तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आलाय। संगीत खुर्ची आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले। या विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या समाजातील महिलांसह 450 पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहिली आहे। यावेळी आलेल्या महिलांनी वेगवेगळे उखाणे घेतले। आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, योगेश रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा। चैतन्याच्या आगमनाने ओली चिंब होते धरती, चेतन रावाच्या जीवन रथाची मी आहे सारथी। तसेच मराठमोळ्या गाण्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद घेतलाय। मेळावा यशस्वी करण्यासाठी स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा सौ मनोरमा पाटील यांनी अथक परिश्रम घेतले, तर महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। गोल्डन ओरा प्री स्कूल तर्फे आज संस्थापक अध्यक्षा सौ मनोरमा पाटील मॅडम यांनी आज 16 हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालणारा सुहासिनीचा, स्त्रियांचा, आनंदाचा, नटण्या मुरडण्याचा हा सण असतो। हळदी कुंकू समारंभ असला म्हणजे महिलांची उपस्थिती ही जास्त प्रमाणात असते, कारण हळदी कुंकू म्हणजे महिलांमध्ये जी देवी शक्ती असते तिचा सन्मान करणे होय। तीळ म्हणजे स्नेह, गुळ म्हणजे गोडवा। आधीच्या काळी महिला म्हणजे चूल आणि मूल या पलीकडे त्यांचे विश्वास नव्हते। आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहे, पण समाजात वावरताना त्यांना घराची जबाबदारी देखील पेलावी लागते। आता तुम्हाला मी सांगते, बहुतेक महिला या कामावर जाऊन घरी असून कामावर गेल्यानंतर तिथले पण काम करायचे आणि घरातले सुद्धा काम करायचे, जसे मुलांचे टिफिन बनवणे, घरच्यांचा स्वयंपाक करणे, धुणं भांडे करणे, हे करून ते जॉबवर जातात। तिथून आल्यानंतर ते सुद्धा घरचे कामं करतात। तसेच आपण पुरुषांना असं सांगितलं की तुम्ही करा, तर पुरुष लोक असे करतील का? नाही करणार। ही कोण करू शकते? एक स्त्रीच करू शकते। तर मी तुम्हाला महिलांचा अर्थ सांगते। अर्थशास्त्र ही आपली लक्ष्मी माता आहे, तर शिक्षण खात्यात ह्या आपल्या सरस्वती माता आहेत। तसेच आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर एखादं संकट आलं तर ते दुर्गेचं रूप आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश देवाडे सह अश्विनी पुरी, नाशिक।